तुम्हाला नेहमीच म्हणजे तुमच्याकडे पाहिलं शरीरयष्टी, तुमचं बॉडी लँग्वेज किंवा आवाज एक दमदार आवाज आहे. तर नेहमीच तुम्हाला पोलीस, गुंड म्हणजे अशाच भूमिका मिळतात किंवा मिळाल्यात भरपूर मला वाटतंय. पण त्याच्या मागे कुठेतरी विनोदी भूमिका, एक हळवा माणूस त्याच्या मागचा आहे. अशा भूमिकाची नेहमी गरज असते किंवा काही मिळाल्यात, पण अजूनही वाटतं का तुम्हाला अशा मिळायला पाहिजे? ऑब्व्हियसली मी कलाकार आहे, वेगवेगळ्या भूमिका मला नेहमीच कराव्याशा वाटतात. म्हणजे मी जेव्हा तुला सांगतो, मी जेव्हा 28 वर्षाचा होतो तेव्हा मी 80 वर्षाच्या म्हाताऱ्याचा रोल केला होता एकांकिकेमध्ये. बरोबर. सुबोध भावे माझ्या एकेला लाईट्सला होता, विचार कर. सुबोध याला पैसे नाही तर मी एवढेच देऊ शकतो. तो पण बिचारा जग्या कर रे. हं, हं, हं. कारण त्यावेळी आहे ना, कॉम्पिटिशन अशी नव्हती की त्याची पण एकांकिका होती, माझी पण एकांकिका होती. बरोबर. पण ती अशी हेल्दी कॉम्पिटिशन फार होती. जग्या कर रे, मी आहे ना. म्हणजे मी त्याला म्हणत होतो, कर रे, मी आहे ना. म्हणजे कधी वाईट वाटलं नाही आमचं एकमेकांचं. हो, हो, हो. असला प्रकार तो सगळा झाला. आता काय झालंय, माझी पर्सनॅलिटी अशी आहे की अरे हा पोलीस मस्त दिसतोय. बरं, मी शक्यतो नाही म्हटलं. मी अलका कुबल यांची एक मालिका करायचो, मंगळसूत्र. त्यांचा एकदा मला फोन आला की जग्गू, अरे रोल आहे. मी म्हटलं ताई पोलीस नको ना यार, मी यार कंटाळा आला मला पोलीस करून. तू काहीतरी वेगळं दे ना म्हटलं. अरे नाही म्हटले, कर तू यार, यावेळी 5 दिवस आहेत. म्हटलं हरकत नाही. 5 दिवसानंतर मी आपल्या घरी आलो, आपल्या नोकरी सुरुवात केली आणि 8-10 दिवसांनी परत फोन आला, अरे तू येतोयस का? मी म्हटलं अरे आता तर पॉसिबल नाही, मी ऑलरेडी नोकरीवर आहे. नाही तू काही कर, ये वगैरे वगैरे. तो अनंत जो काम करतायत आणि त्यांच्या समोर तो जो पोलीस आहे तो घाबरला. मग मी परत त्यांच्या प्रेमापोटी करायला. बरोबर. आणि असं करत 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 लक्ष, मी तुला सांगतो, ॲट अ टाइम मी 4 मालिका करायचो त्यावेळी. म्हणजे बाजीराव मस्तानी, पारिजात, मंगळसूत्र, भाग्यलक्ष्मी. आणि एवढं करून ती नोकरी. म्हणजे इकडे 3 सीन कर, इकडे 2 सीन कर, तिकडे 1 सीन कर, आणि एवढं करून पुन्हा नोकरीवर जॉईन व्हायचो. बरोबर. तेव्हा थोडी जास्त धावपळ झाली, बाकी काय. हा, म्हणजे पुणे मुंबई सारखं तुम्हाला हा. आणि त्यामुळे सगळेच पोलीस आणि या सगळ्या गडबडीमध्ये मग लक्ष मला मिळालं. माझा मित्र आहे कार्तिक केंडे, त्याचा मला फोन आला की जग्या अशी मालिका करतोय वगैरे वगैरे, सीआयडी सारखी आहे. म्हटलं पोलीस बिलीस नको यार, मला कंटाळा आला. म्हटलं कर ना यार. तो आला बिचारा माझ्यासाठी. त्यांनी ऑडिशन घेतलं माझं, पाठवलं. मी म्हटलं झालं नाही झालं. मग एकदा बांदेकरांचा फोन आला मला, आदेश बांदेकरांचा. म्हटलं जग्या मी करतोय, तू कर, असं माझी इच्छा आहे प्रामाणिकपणे वगैरे वगैरे वगैरे. आणि मग मालिका सुरुवात झाली. आणि मग जवळजवळ त्याचे 5 वर्ष मी ती मालिका केली. जवळ नेट 5 वर्ष मालिका केली. पण खूप त्यांनी तुम्हाला एक चांगली ओळख तयार करून दिली. मला ओळख दिली मराठी इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे आजही मला पोलीस म्हणून ओळखतात. आजही मला कित्येक पोलीस ऑफिसर्स कधी कधी सॅल्यूट पण मारतात की याला कुठे पाहिलं, आपला मोठा ऑफिसर वगैरे. म्हणजे मला एकदा चर्चगेटला एका मोठ्या साहेबांनी सॅल्यूट केला होता. म्हटलं सर मी ऍक्टर आहे, असं नका करू म्हटलं तुम्ही. आणि एक माझी प्रतिमा ती तयार झाली की लोकांसमोर की यार हा तुझी पर्सनॅलिटी चांगली आहे, हा पोलीस चांगला दिसतो. पण त्याच्या व्यतिरिक्त पण मी काम करतो. म्हणजे खरे पोलिसांना पण वाटतं की हा चांगला प्रमोट, यांच्यासारखं आपण काम केलं. हा, इव्हन आम्ही ठाण्याला एकदा गेलो होतो, तर तेव्हा हेल्मेट घाला असं आम्ही जनजागृती केली होती. तर ते आमचे पीआय आले होते. मला म्हणले काय आम्ही सांगितलं लोक ऐकत नाही, पण तुमच्या कलाकारांचं तरी ऐकतील कमीत कमी. म्हणून आम्ही ठाण्याला 3 हात नाक्याला अक्षरशः ड्युटी करत होतो 12 तास. तुम्ही हेल्मेट लावा, ती क्लिप लावा, स्वतःची काळजी घ्या वगैरे वगैरे वगैरे. बरेच इव्हेंट मध्ये किंवा आता राजकारणामध्ये बरेच सेलिब्रिटींचा हे करतात, प्रमोशन करतात. एक्झॅक्टली. त्यापेक्षा हे काम खरं तर खूप चांगलं आहे मला असं वाटतं. आणि गुंडाचं म्हणजे तर मी 2-3 चित्रपटामध्ये केलं. एक 1, 2, 3, 4 नावाची फिल्म होती, त्यामध्ये एक टपोरी केला. पण लोकांना ती बघण्याची सवय झाली ना. त्यामुळे एक असं आपला एक प्रॉब्लेम आहे आपल्या इंडस्ट्रीचा की आता अशोक मामा विनोदी काम करतात, मग त्यांना विनोदीच द्या. नाही ना, अशोक मामा वेगळे पण करतात. इव्हन विक्रम गोखले सिरियस काम करतात. अरे विक्रम गोखले विनोदी पण सुंदर करतात. नाना पाटेकर सिरियस करतात. अरे नाना पाटेकर विनोदी पण चांगलं करतात. पण देऊन तर बघा ना, माझं ते म्हणणं असतं. पण ह्या भूमिका वेगवेगळ्या तुम्हाला येतात नेहमी, म्हणजे पोलिसांच्या येतात. तर त्या भूमिका जगताना नक्की तुम्ही कस लागतो, म्हणजे तुमच्या अभिनयाचा किंवा अभ्यास कसा होतो, त्याच्या मागे काय नक्की? बेसिकली आहे ना, पोलीस करताना आहे ना, जो प्रामाणिक पोलीस असते ना, तर त्याला फारसे छटा नसतात. प्रश्न विचारा, इन्व्हेस्टिगेशन करा, एवढं असतं. पण काही जे असतात कॅरेक्टर की करप्टेड आहे, लाच खाऊ आहे, किंवा साहेबांच्या पुढे मागे करणार आहे, असे काही कॅरेक्टर असतील ना, मग ते करायला गंमत येते, त्यातून विनोद निर्मिती होते.
म्हणजे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये बरेच पोलीस केलेत काही ऍक्टरनी, हम्म, हम्म, हम्म. पण ते त्याला एक थोडी विनोदाची झालर दिली, तसे दिले त्याला जरा. टच दिलाय. मग ते थोडं ते सुसह्य होतं. हा, हा. पण जर तू प्रामाणिक ऑफिसर करायला गेलास मग तो सिरियसच होणार. बरोबर आहे. हा. तो विनोदी करू शकत नाही, मग त्याला प्रोटोकॉल प्रमाणे वागावं लागतं. हम्म, हम्म. आणि तो असं नाही करू शकत तुम्हाला किंवा त्याच्या बॉस समोर वेगळं करू शकत नाही.